नमस्कार मुलींनो, आपण आजच्या तासिकेमध्ये मामू या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय आणि कृती आज आपल्याला समजून घ्यायची आहे. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन मामू या पाठावरील संपूर्ण कृती स्वाध्याय लक्षात घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. कृती पहिली, कोण ते लिहा. कोण ते लिहा. क्रमांक 1, चैतन्याचे छोटे कोंब. चैतन्याचे छोटे कोंब. आपल्याला कोण ते लिहायचं आहे, म्हणजे चैतन्याचे छोटे कोंब कोण आहेत, तर ते आहेत शाळेतील विद्यार्थी किंवा शाळेतील मुले. क्रमांक 2, सफेद दाढीतील केसां एवढा आठवणी असणारा. नंबर 2 आहे कोणते, सफेद दाढीतील केसां एवढा आठवणी असणारा. याचं उत्तर आहे मामू. क्रमांक 3, शाळेबाहेरचा बहुरूपी. कोण ते लिहायचं आहे, शाळेबाहेरचा बहुरूपी. याचं उत्तर पण आहे मामू. क्रमांक 4, अनघड कोवळे कंठ. उत्तर आहे शाळेतील विद्यार्थी किंवा शाळेतील मुले. ही झाली पहिली कृती, कोणती लिहा. कृती आ, लेखकाने विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्दसमूह. लेखकाने विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्दसमूह, ते 4 शब्दसमूह आहेत. पहिला आहेत चैतन्याचे छोटे कोंब. चैतन्याचे छोटे कोंब. छोटे कोंब हे आहे पहिली कृती. नंबर 2, कोवळे कंठ. नंबर 2 आहे कोवळे कंठ. लक्षात घ्या, नंबर 2 कोवळे कंठ. नंबर 3 आहे अनघड. अनघड हे नंबर 3 ची कृती आहेत. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला त्या कृती करायच्या आहेत. पुढला प्रश्न आहे, पुढली कृती आहे मामूची शाळाबाह्य रूपे. मामूची शाळाबाह्य रूपे. पहिलं रूप आहे मामूची शाळाबाह्य रूपे. पहिलं रूप आहे मौलवी. मौलवी हा झाला पहिलं रूप. दुसरं रूप आहे व्यापारी. दुसरं रूप आहे व्यापारी. आणि तिसरं रूप आहे उस्ताद. तिसरं रूप आहे उस्ताद. अशा प्रकारची कृती आ. तिसरी कृती आहे खालील वाक्यातून तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा. खालील वाक्यातील कृती ई, खालील वाक्यातील किंवा खालील वाक्यातून तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा. पहिलं वाक्य असं, मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होता. मामू
सावधानचा पवित्रा घेऊन खडा होता. या वाक्यातील तुम्हाला समजलेलं मामूतील गुण लिहायचं आहे. पहिलं वाक्य याचं गुण आहे, याचं उत्तर आहे देश प्रेम सतर्कता. देशप्रेम सतर्कता हे पहिलं गुण पहिल्या वाक्याचं. दुसरं वाक्य आहे आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी येते. आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी येते. यामधलं या वाक्यातलं गुण आहे वाक्य क्रमांक 2 संवेदनशीलता. काय? संवेदनशीलता. वाक्य क्रमांक 3 मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताठ बस, काय झालं नाही तुला. या वाक्यातील मामूचं गुण आहे क्रमांक 3 मधील सहृदयी वृत्ती. सहृदयी वृत्ती हे तिसऱ्या वाक्यातील मामूमध्ये दिसणारं गुण आहे. वाक्य 4 माझ्याकडे कुणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघत नुसती मान डुलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. या वाक्यातून दिसणारा गुण आहे क्रमांक 4 तत्परता आणि आज्ञाधारकपणा. आज्ञाधारकपणा हा मामूतील दिसणारा गुण आहे. कृती 5 ई खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा. खाली 2 शब्दसमूह दिले आहेत, तुम्हाला त्या शब्दसमूहाचा फक्त अर्थ लिहायचा आहे. नीट आहे का? पहिला शब्दसमूह आहे थोराड. थोराड घंटा. या शब्दसमूहाचा अर्थ म्हणजे आकाराने मोठी घंटा. आकाराने मोठी घंटा किंवा घंटी याला म्हटलं जाते थोराड घंटा. दुसरं आहे अभिमानाची झालर. या शब्दसमूहाचा अर्थ असा गौरवास्पद बाब. गौरवास्पद बाब. समजून घ्या. थोराड आकाराने मोठी घंटा हे पहिल्याचा अर्थ. दुसरा शब्दसमूह अभिमानाची झालर. याचा अर्थ असा गौरवास्पद बाब. हा या दुसऱ्या शब्दसमूहाचा अर्थ आहे. आता आहे व्याकरण विभाग. व्याकरण विभाग. खालील शब्दांतील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. खालील शब्दांतील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. पहिले आहेत इशारती बरहुकुम. इशारती बरहुकुम या शब्दातील आपल्याला अक्षर निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. इशारती बरहुकुम म्हणजे या इशारती बरहुकुम यातील आपल्याला अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. जसं बघा
शेवटचं हुकुम, एक हुकुम. दुसरा तीर, उलटं सुलटं चालेल, तीर. नंतर रती, नंतर हुशार, नंतर हुशार, रतीब. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला या शब्दातील अक्षर निवडून अशा प्रकारचे अर्थपूर्ण शब्द तयार करायची आहे. यापेक्षाही जास्त शब्द तुम्ही तयार करू शकता. दुसरा शब्द आहे आमदार साहेब. आमदार साहेब यापासून आम, आब, साहेब, आहे, आरसा, खूप सारे शब्द तयार होतात. दार, दाम, बसा, साम, सार, रसा. असे अनेक प्रकारचे शब्द, त्या शब्दातून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. आता तिसरा शब्द आहे समाधान. यापासून पहिलं धान, मान, मास, समान, नंतर मानस. अशा प्रकारचे शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. नंतर आहे कृती, व्याकरणमधील भाग आ. खालील वाक्य प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. हे तुम्हाला या वाक्यातील शब्दसमूहाचा वाक्प्रचाराचा अर्थ लिहायचा आहे आणि त्यापासून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. उदाहरणासहित एक वाक्य तुम्हाला सांगतो मी. चव्हाटा पांगणे. चव्हाटा पांगणे या शब्दसमूहाचा अर्थ असा की 4 वाटांना, दुसरा अर्थ 4 बाजूंना पांगणे किंवा विखुरणे. आणि यापासून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द वाक्य तयार करायचं आहे. ओके. आणि नंतर आहे व्याकरणमधील भाग ई. खालील शब्दाचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा. बघा, खाली एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये तुम्हाला त्या शब्दांचं वर्गीकरण करायचं आहे. 10 शब्द आहेत. 10 शब्द आहेत आणि त्या तक्त्यामध्ये 4 तर उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त. तर हे जे शब्दाचे प्रकार आहे, उपसर्ग घटित शब्द कोणते, प्रत्यय घटित शब्द कोणते आणि अभ्यस्त शब्द कोणते, हे आपल्याला याचं वर्गीकरण करायचं आहे. आता उदाहरणार्थ उपसर्ग घटित. आता उपसर्ग घटित हा जो शब्द आहे या तक्त्यामध्ये कोणकोणते आहेत तर पहा. भर दिवसा, आता इथे लिहिणे शक्य नाही आहे. उपसर्ग घटितमध्ये आहे पहिला शब्द भर दिवसा. दुसरा शब्द आहे उपसर्ग घटितमधील अभिवाचन. अभिवाचन. तिसरा शब्द आहे उपसर्ग घटितमधला अनुमती. अनुमती. आणि चौथा शब्द आहे नाना तऱ्हा. नाना तऱ्हा. हे झाले उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द. नंतर आपल्याला पाहायचं आहे प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द. तर प्रत्यय घटित शब्दामध्ये या 10 शब्दांपैकी प्रत्यय घटित शब्द जर कोणते असेल तर ते आहे पहिला शब्द आहे
साथीदार. पहिला शब्द प्रत्यय घटित साथीदार. दुसरा शब्द आहे गुणवान आणि तिसरा शब्द आहे घटकाभर. घटकाभर हे झाले प्रत्यय घटित शब्द. आणि तिसरं जे आहे तिसरा तक्ता अभ्यस्त. तर या 10 शब्दांपैकी अभ्यस्त शब्द आहेत. पहिला शब्द आहेत ओबड धोबड. ओबड धोबड. आणि दुसरा शब्द आहे जुना पुराणा. जुना पुराणा. म्हणजे अशा प्रकारचे हे शब्दांचं वर्गीकरण. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्द. अशा प्रकारे मामू या पाठावरील हा संपूर्ण स्वाध्याय आणि ही कृती आपण समजून घेतली आहेत. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय आणि कृती समजून घ्यायच्या आहेत. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढल्या तासिकेत.